ते काय नाही, तुम्हाला जास्त सूट दिली ना मग डोक्यावर मुतायला लागले तुम्ही, बरोबर की नाही? त्याच्यामुळे तुम्ही बिघडले, गेलेली केस झाले तुम्ही, गेलेली केस. यासाठी मोठा केलाय त्यांना, यासाठी यांचा बोथा धुतला मी. कशाला धुवायला पाहिजे होता? हा, हे दिवस बघायचे होते की मला आईला उलट बोलता तुम्ही, आईला. हा, आज तुम्ही एवढे मोठे झाले तरी आई मला हे पाहिजे हे घेऊन दिलं, आई मला हे खायचं हे बनवलं, आई मला इकडे जायचं तिकडे जाऊन दिला. कशासाठी? हा, माझ्या डोक्यावर नाचायसाठी, उलट बोलायसाठी? हा, कुठे नाही, तुमचा सगळं जाणं बंद करून टाकते मी आज. बाई ती सावंतीन कशी पण असू दे, पण तिचे पोरं तिच्या आईला देवासारखं समजतात. कधी एका शब्दाने उलट नाही बोलणार. आई काय बोलत असेल तर असे असे खाली मान टाकून, आणि तुम्ही हा तोंडाला तोंड देता. नाहीतरी तरी मी बोलायचे जाऊ दे जाऊ दे, लहाने 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 बोलू नये ना. तुम्ही आता जास्त हाताबाहेर गेले, तुम्ही हाताबाहेर गेले तुम्ही, समजला का? सॉरी बिरी मला नाही बोलायचं आता, सॉरी बिरी मी नाही ऐकणार. तरी त्या बापाला माहित नाही मी यांना एवढी बाहेर वगैरे पाठवते. त्याला कळलं ना तुमचं थोबाड फोडून टाकेल ते, तो फोडेलच, मी पण फोडेल आता. मी पण आता तुमची दया नाही करणार. नाही, आपल्या आईला काडीची किंमत नाहीये, उलट बोलून घ्यायचंय मला, सगळ्या गोष्टीत मलाच ऐकायचंय. मग मी कशाला करू यांचं पुढे पुढे? मी पण जेवण नाही बनवत, बसा. जर आपण लाज नाही वाटत, खिकी 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 करते कुत्र्यासारखी. हा, लाज नाही वाटत तिला अजिबात? कोण चाललंय घर सोडून? तू चालली जा, जा, मी बघते तुला कोण पोचतं. जा जा.